रवी आणि नेहा गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत होते. नेहाने 2017 पासून म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली. त्यावर तिला 15% जास्त रिटर्न मिळालाय. आता नवीन वर्षात SIP ची रक्कम वाढवण्याचा तिचा विचार आहे. मी कोणत्या फंडमध्ये SIP चालू करू असं ती रवीला विचारते. नेहा, सध्या शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्यूड आहे आणि तुझी आधीपासूनच इक्विटी फंडमध्ये SIP चालू आहे. त्यामुळे तू आता डेट फंडमध्ये SIP कर असं रवी तिला सांगतो. मात्र येणाऱ्या काळात व्याजदर कमी होतील का वाढतील ते रवीला कळत नाहीये. म्हणून तो नेहाला डायनॅमिक बॉन्ड फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. रवीने नेहाला योग्य सल्ला दिलाय. कोविडच्या क्रॅशमध्ये सेन्सेक्स 26,000च्या खाली गेला होता. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये एकतर्फी तेजी पाहायला मिळाली. अवघ्या 3.5 वर्षात सेन्सेक्सने 72,000चा टप्पा पार केलाय. म्हणजेच मागच्या 3.5 वर्षात सेन्सेक्समध्ये जवळपास 3 पट वाढ झाली आहे. मार्केट एवढं ओव्हरव्हॅल्यूड असताना काही पैसे डेट फंडमध्ये टाकण्यात शहाणपणा आहे. काही कारणास्तव मार्केटमध्ये पडझड झाली तर या पैशाचा वापर आपल्याला करता येईल. हे जरी खरं असलं तरी डेट फंडमध्ये गुंतवणूक करणं इतकं सोपं नाहीये. डेट कॅटेगरीमध्ये अनेक प्रकारचे फंड्स आहेत. चुकीच्या फंडमध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना FD पेक्षा कमी रिटर्न मिळू शकतो. डेट फंड विविध प्रकारच्या बॉन्डमध्ये पैसे गुंतवतात. उदाहरणार्थ सरकारी बॉन्ड आणि ट्रेजरी बिलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडला गिल्ट फंड म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट बॉन्ड फंड टाटा, रिलायन्स, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, महिंद्रा, NTPC सारख्या चांगले रेटिंग असणाऱ्या सरकारी आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात. याच प्रकारे बँकिंग अँड PSU डेट फंड सरकारी कंपन्या आणि सर्वच बँकांच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात. डेट फंड कुठं पैसे गुंतवणार आहे त्यानुसार डेट फंडच्या सब कॅटेगरी बनवण्यात आल्या आहेत. त्याच प्रकारे बॉन्डच्या मॅच्युरिटीनुसार अनेक सब कॅटेगरी आहेत. आई थिंक डेट इटसेल्फ कॉम्प्लेक्स है. हमारे पास बहुत सारे कैटेगरीज़ हैं फंड्स के, जिनमें से डायनेमिक बॉन्ड फंड एक कैटेगरी है. जैसे कि इस कैटेगरी का नाम दर्शाता है, यहाँ पे जो फंड मैनेजर है वो एक्टिवली कॉल लेते हैं कि उनके पोर्टफोलियो में किस टाइप की सिक्योरिटीज़ ऐड होनी चाहिए, किस टाइप के बॉन्ड्स ऐड होने चाहिए. ज़्यादातर जब इंटरेस्ट रेट्स ऊपर की तरफ जा रहे होते हैं तब फंड मैनेजर्स प्रेफर करते हैं कि वो छोटी ड्यूरेशन के बॉन्ड्स एंड सिक्योरिटीज़ अपने पोर्टफोलियो में ऐड करें, एज़ कम्पेयर टू जब हम हाई इंटरेस्ट रेट साइकिल से नीचे की तरफ रेट कट साइकिल की तरफ चलना शुरू करते हैं. सो ये जो कॉल्स हैं कि किस सिचुएशन में इंटरेस्ट रेट मूवमेंट से कौन से टाइप के बॉन्ड्स को बेनिफिट होगा, वो बहुत अच्छे से फंड मैनेजर्स समझते हैं. और उनकी यही इंटेंशन होती है कि जो इंटरेस्ट रेट्स एंड बॉन्ड प्राइसेस का आपस में इंटरप्ले है उसको समझते हुए वो अपने इन्वेस्टर्स को डिसेंट रिटर्न्स दिलवा पाएँ डिफरेंट इंटरेस्ट रेट साइकिल्स में. उदाहरणार्थ लो ड्युरेशन फंड 6 ते 12 महिने मॅच्युरिटी असणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात. अशाच प्रकारे बॉन्डच्या मॅच्युरिटीनुसार लिक्विड फंड, मीडियम ड्युरेशन फंड आणि लॉंग ड्युरेशन सारख्या सब कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे इक्विटी प्रमाणे डेट मार्केटची देखील एक सायकल असते. काही ठराविक कालावधीमध्ये काही ठराविक फंड चांगला रिटर्न देतात. ज्यावेळेला व्याजदर वाढत असतात त्यावेळेला शॉर्ट ड्युरेशन फंडमध्ये कमी जोखीम असते. व्याजदर जेव्हा कमी होतात त्यावेळेला बॉन्डच्या किमती वाढतात आणि त्याचा सर्वाधिक फायदा लॉंग ड्युरेशन फंडला होतो. पण अडचण अशी आहे की सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोणत्या कॅटेगरीमध्ये जास्त रिटर्न मिळेल ते माहीत नसतं. ही अडचण दूर करण्यासाठी डायनॅमिक बॉन्ड फंडची आपल्याला मदत होऊ शकते. मुझे लगता है अगर डायनेमिक बॉन्ड फंड में किसी को डालना है तो वो डेफिनेटली वही इन्वेस्टर्स होने चाहिए जहाँ पे वो चाहते हैं कि वो फंड मैनेजर की स्किल को यूटिलाइज़ करें, नोइंग द रिस्क कि फंड मैनेजर्स के कॉल्स भी गलत जा सकते हैं और उनकी अपनी नॉलेज जो है डेट फंड्स के बारे में वो थोड़ी लिमिटेड है. वो निवेशक सोच सकते हैं अगर 3 से 4 साल का उनके पास होराइजन हो कि वो डायनेमिक बॉन्ड फंड्स में इन्वेस्ट करें. और इतना ख्याल ज़रूर रखें कि जब वो इन्वेस्टमेंट कर रहे हैं तो जो क्रेडिट क्वालिटी है पोर्टफोलियो की उसको ज़रूर चेक करें. जितनी कमज़ोर कंपनी है वो ज़्यादा इंटरेस्ट चुका के भी मार्केट से पैसा उठाना चाहेगी, तो आप ऐसा पोर्टफोलियो बिल्कुल नहीं चाहेंगे जहाँ पे आपको यील्ड्स बहुत हाई दिख रही हों पर आपका जो पोर्टफोलियो है वो कमज़ोर कंपनियों का है जो कल को पैसा वापस नहीं कर सकती. सो जो क्रेडिट क्वालिटी है उसका ध्यान रखना है. एंड अगर आप चाहते हैं कि आप थोड़ा रेगुलर डेट फंड्स के कंपैरिजन में थोड़े बेटर रिटर्न्स देखना चाहते हैं तब आप इस कैटेगरी को देख सकते हैं. डायनॅमिक बॉन्ड फंडमध्ये किती वर्षासाठी
बॉन्ड घ्यायचे आणि बॉन्डची मॅच्युरिटी किती असली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार फंड मॅनेजरकडे असतो. व्याजदराची सायकल बघून फंड मॅनेजर लो, मीडियम आणि लॉंग ड्युरेशन बॉन्डमध्ये किती पैसे गुंतवायचे ते ठरवतो. त्यामुळे आपल्याला व्याजदर कमी होतील का वाढतील त्याचं टेन्शन घेण्याची गरज राहत नाही. उदाहरणार्थ SBI डायनॅमिक बॉन्ड फंडमध्ये ॲव्हरेज मॅच्युरिटी सध्या 4.82 वर्ष आहे. येणाऱ्या काळात व्याजदर कमी होतील असं फंड मॅनेजरला वाटतंय, त्यामुळे त्याने लॉंग टर्म बॉन्डमध्ये गुंतवणूक केली आहे. जर व्याजदर कमी झाले तर बॉन्डच्या किमती वाढतील आणि या फंडमधील गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी, क्रूड ऑइलचे दर, महागाई, करंट अकाउंट डेफिसिट यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास करून फंड मॅनेजर हा निर्णय घेत असतो. त्यामुळे ज्यांना 3 ते 5 वर्षासाठी डेट फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डायनॅमिक बॉन्ड फंड हा नक्कीच चांगला पर्याय आहे. रिटर्नचा विचार केल्यास या फंड्सनी मागच्या 1, 3 आणि 5 वर्षात साधारण 6 ते 8% रिटर्न दिला आहे. पण या फंडवर डेट फंडप्रमाणे टॅक्स भरावा लागतो. सरकारने डेट फंडवर मिळणारा इंडेक्सेशनचा लाभ काढून घेतल्यामुळे गुंतवणूकदारांना डायनॅमिक बॉन्ड फंडवर त्यांच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल. एकंदरीत विचार केल्यास ज्यांना 3 ते 5 वर्षासाठी डेट फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी डायनॅमिक बॉन्ड फंड हा चांगला पर्याय आहे.